आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील भुसारे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज अधिवेशनाचा आपण पाहतोय शेवटचं अधिवेशन होतंय, पहिला दिवस आहे, सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे, कसं पाहताय, काय रणनीती असणार? नाही, मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ज्या अपेक्षा ज्या आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता झालेली नाही आणि शेतकरी आजही हवाल दिला आहे, कष्टकरी हवाल दिला आहे, कामगार हवाल दिला आहे, नोकरदार हवाल दिला आहे। या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आज हा प्रयत्न शेवटचा करणार आहोत। सरकारने जे झोपे सोंग घेतलंय त्यातून जागे करण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी सरकारला आजच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने आहे आणि सर्वसामान्य माणसाला कसा दिलासा मिळेल याबाबत सरकारला अनेक सूचना आणि त्यावर काय उपाययोजना कराव्या याच्याबाबत आम्ही मागणी करणार आहोत। तुम्ही खरं तर धान पिकाच्या शेतीतून येतात, हा सगळा परिसर आपण पाहिला तर खरं तर अनेक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि योजनांचा पाऊस या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्यावरती तुमची भूमिका काय असते? नाही, या सरकारचा अनुभव आहे की ते जे आश्वासन देतात ते कधी पूर्ण करत नाही। शेतकऱ्यांना 50,000 अनुदान असेल, भाताला चांगला भाव असेल किंवा त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अवकाळी पिकाचं नुकसान असेल याची काही भरपाई सरकारने दिलेली नाही। अनेक लोकांच्या मधल्या काळामध्ये वादळी वाऱ्याने नुकसान झालं, त्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा त्यांनी नुकसान भरपाई या सरकारने दिलेली नाही। वारंवार पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सांगून, मदत पुनर्वसनमंत्र्यांना सांगून सुद्धा त्यावर काही त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे फक्त दिखाव्यापुरतं आश्वासन हे सरकार देतं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतं असा आमचा अनुभव आहे। उद्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय वाटतं अर्थसंकल्पातून धान पीक शेतकऱ्याला काय मिळेल? आता नवीन आपलं अधिवेशन जरी असलं तरी पण हे शेवटचं अधिवेशन आहे आणि माझं निवडणुकीच्या निमित्ताने काय आश्वासन देतील ती खऱ्याच राहील। पुढचं मात्र कधी त्यांनी मागच्या काळातले केलं आणि पुढे होईल असं काय वाटत नाही। बरं, एक शेवटचा प्रश्न आहे, पुरवणा मागण्या आणि निधी वाटपातून सरकारकडून त्याचा गैरवापर होईल असं वाटतं का? कारण आगामी काळामध्ये निवडणुका येत आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती योजनांचा भाडीमार वापरून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितपणे आता शेवटी असं आहे की लोकांना आता जो काही त्यांना जे काही त्यांची हार या राज्यामध्ये झालेली आहे, लोकांनी जे काही जनमत त्यांच्या विरोधात दिलं आहे त्यासाठी ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यातून सर्वसामान्य स्थितीला काही मिळणार नाही। त्यातून लोकांना त्या ठिकाणी हेच आश्वासन खरंच मिळेल, बाई काय मिळणार नाही। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील भुसारा, कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।